2 बैठकांनंतर छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजप शिवसेनेची युती झाली आहे। भाजप आणि शिवसेनेची 52 जागांवर युती झाली असून सिल्लोडमध्ये 11 जागांवर मैत्रीपूर्ण लढत होणार आहे। मात्र वैजापूरमध्ये सेनेसोबत युती नको असं म्हणत भाजप कार्यकर्त्यांनी राडा घातला। यावेळी कार्यकर्त्यांनी मंत्री सावेंच्या गाडीला घेरावही घातला। आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर तपशील बघूयात। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिवसेनेची 52 जागांवर युती झाली आहे। सिल्लोडमध्ये 11 जागांवर मैत्रीपूर्ण लढत होणार आहे। तर युतीची घोषणा होताच तिकडे वैजापूरमधील भाजपचे कार्यकर्ते मात्र आक्रमक झाले। मंत्री अतुल सावे आणि संजय केनेकर यांच्या गाडीला भाजप कार्यकर्त्यांनी घेराव घातला। संभाजीनगर जिल्हा परिषदच्या निवडणुकी संदर्भामध्ये शिवसेना आणि भाजपची आज अधिकृतपणे युती झालेली आहे। शिवसेना 25 जागी आणि भाजप 27 जागी, त्यात सिल्लोडच्या 11 जागा वगळून त्या ठिकाणी शिवसेनाही लढेल आणि भाजपही लढेल। त्यांचे 11 बी फॉर्म असतील, बीजेपीचे आणि शिवसेनेचे 11 असतील, म्हणून त्यात ह्या जागा मायनस धरण्यात आलेल्या आहेत। वैजापूरच्या बाबतीमध्ये झालेली युती आम्हाला मान्य नाही आणि भाजपची चांगली ताकद आहे। एक तर पक्षाला आमची विनंती आहे, एक तर मैत्रीपूर्ण लढत करावी, नसता कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक ज्ञानेश्वर पाटील जगताप यांच्या नेतृत्वात आम्ही विकास आघाडीची घोषणा करत